करंज्या करण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य: 1 वाटी मैदा व त्याच वाटीने 1 वाटी रवा, चवीपुरते मीठ व थंड तेल घालून सगळे एकजीव करावे. व त्याची छान मऊसर कणिक मळून घ्यावी. कणिक एका वाटीत घालून ते 2 तासासाठी झाकून ठेवावे. करंज्याचे सारण करण्यासाठी आपल्याला 1 वाटी किसलेले खोबरे, 1 वाटी भाजलेला मैदा, 1 वाटी पिठी साखर, खसखस भाजून बारीक केलेली, 1 वेलचीनी जायफळची पूड. प्रथम एका बाउलमध्ये किसलेले खोबरे, त्याच्यानंतर भाजलेला मैदा, त्याच्यानंतर पिठी साखर, खसखस, वेलची जायफळची पूड घालून सगळे एकजीव सर्व एकत्रित करून मिश्रण एकजीव करून घ्यावे. हे मळून ठेवलेले कणिक आपली छान भिजलेले आहे. त्याचे आता छोटे छोटे गोळे करून घेऊया. गोळे छान पीठ लावून त्याच्या पुऱ्या लाटून घ्यावी. पानामध्ये सारण भरून घ्यायचं. व चिरणीने त्या करंज्याचे कडा कापून घ्यायचे. कडा काढून घ्यायचं. करंज्या गरम तेलामध्ये सोनेरी कलर येऊपर्यंत तळून घ्या. हे झालेत आपले खुसखुशीत करंजी. बघा, हे मैदा घातल्यामुळे आतले सारण अगदी चविष्ट लागते.